सलाम इंडिया, आप देख रहे हैं इंडियन क्राइम न्यूज। हॉटेल चौक या ठिकाणी सन्मान आणि स्वागत करीत आहे। और लेडीज भी मेरे साथ चल रहे बच्चे भी या पदयात्रा दादा जगताप सुद्धा शामिल आहे। लेडीज जाऊ ना, चलो दिल्ली मराठा समाजाला, धनगर समाजाला, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावा याकरिता सामाजिक न्याय पदयात्रा पुणे कोंढवा येथून सुरू झालेली पदयात्रा थेट दिल्लीपर्यंत 1700 किलोमीटर मुस्लिम, ख्रिश्चन, मराठा, धनगर इत्यादी सर्व धनगरांना समाजाला न्याय मिळावा याकरिता सामाजिक चलो दिल्ली हम तुम्हारे साथ हैं। नाजिया अब्बास आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चलो दिल्ली सामाजिक न्याय संस्था के साथ चलो दिल्ली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचा आदर्श घेऊन मराठा, मुस्लिम, धनगर इत्यादी सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी लोकनेते असलम बागवान व नाजिया बहन यांच्या नेतृत्वाखाली हा अभियान सुरू झालेला आहे। या अभियानाचा प्रत्येक चौकामध्ये विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान व स्वागत होत आहे। तसेच पुणे भागातील सामाजिक कार्यकर्ते मुमीन साहेब यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला आहे। मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया 2 शब्द बोलून आजच्या या अभियानाला पाठिंबा व्यक्त करावा। मुमीन साहेब जो हमारा अधिकार है हम सबको मिलकर इस पदयात्रा में पदयात्रा सामाजिक न्याय हक्क पदयात्रा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। सामाजिक हक्क पदयात्रा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। असलम बागवान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। नाजिया बहन जिंदाबाद नाजिया शेख जिंदाबाद जिंदाबाद। असलम भाई जिंदाबाद जिंदाबाद। आज पुणे कोंढवा या भागातून अरे अंकल पीछे हो जाओ न्याय पदयात्रेची सुरुवात असलम बागवान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नेते तसेच आमची बहीण नाजिया शेख आणि त्यांचे सहकारी मित्रांच्या माध्यमातून हा अभियानाची सुरुवात झालेली आहे। आणि हा अभियान ही पदयात्रा 1700 किलोमीटरचा टप्पा गाठून संसद भवन या ठिकाणी जंतर मंतरला जाऊन मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण आणि SC ST OBC यांच्या न्याय हक्कासाठी, जाती न्याय देण्यासाठी विविध विषय घेऊन जे पदयात्रा सुरू झालेली आहे त्या पदयात्रेला मी मूल निवासी मुस्लिम मंचाच्या वतीने त्यांना पाठिंबा व्यक्त करतो। खरं तर असलम भाई, हमारी बहन जरीना बहन, मला वाटतं पुण्यातील इतिहासाचा पहिला मोर्चा असेल, पहिला आंदोलन असेल ते तुमच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। कारण पुण्यामध्ये मी पाहिलेल्या 35-40 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांनी किंवा कोणत्याही नेत्यांनी जे धाडस केलं आहे तो धाडस तुम्ही दाखवलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे। लोक बोलतात की ये तो इतने ही है, क्या कर सकते।
पण या लोकांना माहीत नाही की ये इतने ये मजबूत कर सकते. जंतर मंतर एक असा स्थळ आहे ज्या ठिकाणी जरी 10 लोक जरी असले तरी भवनाला त्याची दखल घ्यावी लागते, प्रधानमंत्री कार्यालयाला त्याची दखल घ्यावी लागते, आयवीला त्याची दखल घ्यावी लागते. कारण ते दखल घेऊनच त्यानंतर अनेक विषयावर तिथं चर्चा होते. मला आत्ताच यांनी सांगितलं की राहुल गांधींनी स्वतः त्याची दखल घेतलेली आहे, शरद पवार साहेबांनी दखल घेतलेली आहे, मुकुल वासनिक साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे, देशातील अनेक खासदारांनी त्याची दखल घेतलेली आहे. आपला लढा त्याला यश मिळावा. तुम्हाला मनापासून पुणे शहराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. ते खूप चांगला विषय, सर्व समाज आणि सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी आपण पुण्यातून सुरू केला. त्याबद्दल समस्त पुणेकरांच्या वतीनं, समस्त समाज बांधवांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय मुंबईवासी. आज आपल्या इथे बीडवरून आलेले इलियास इनामदार, लोकसेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा चळवळीचे कार्यकर्ता ॲडव्होकेट प्रोफेसर इलियास इनामदार यांचे आज इथे इन्क्रेडिबल समाजसेवा ग्रुप, भारतीय आरक्षण कृती समिती आणि आमच्या इतर सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं मनोगताला मी त्यांना विनंती करतो. मराठा, मुस्लिम, ख्रिश्चन, धनगर बरोबरच महिला आरक्षण हे महत्त्वाचा विषय आहे. महिला आरक्षण जो आहे ते संसदमध्ये बिल पारित झालेलं पण त्याचं इम्प्लिमेंट नाही आहे. तर मी हलिमा शेख यांना महिला आरक्षणाबद्दल आपले विचार मांडावे. हलिमा शेख